नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची आणि ज्वारीच्या पिठाची चकली। हे पहा, इथं आपण मेजरिंग कप घेतलेला आहे, त्याने आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतले त्याच कपाने आपण ज्वारीचंही पीठ घेतलेलं आहे। हे पहा, आणि ही दोन्ही पिठं आपण छानपैकी अशी एकसारखी मिक्स करून घेतोय। खाली आपण एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। 2 कप गव्हाचं पीठ 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आपण। आता इथे तुम्हाला पिठाची जर वाढवायचं असेल तर 4 कप आपण गव्हाचं पीठ आणि 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं, म्हणजे जेवढं गहू त्याच्या अर्ध ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला। आता इथं कुकरमध्ये आपण हे पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे। भांड्यावरती आपण आता झाकण ठेवूया। कुकरचं पाणी त्याच्यामध्ये जायला नको म्हणून आपल्याला झाकायचं आहे हे पीठ। हे पहा, आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या। आता 7 शिट्ट्या का मंडळी, कारण हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि जेवढं छान आपण शिजवून घेणार तेवढे आपली चकली कुरकुरीत होणार आहे। आता पीठ आपण रुमालातून काढून घेतलेलं आहे आणि एका खलबत्त्याचा बत्त्या घेतलेला आहे मी, त्या बत्त्याने हे पीठ फोडून घेते। एखाद्या तांब्याने ग्लासने सुद्धा हे पीठ फोडलं जातं। हे पहा, आणि आता हे पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण 1 ते 2 वेळा मिक्सर फिरवून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। हे लगेच बारीक होतं, वेळ लागत नाही मंडळी। हे पहा, अशा प्रकारे आता हे काढून घेऊया आपण आणि उरलेलं पीठही आपण बारीक करून घेऊया। खूप छान चकल्या होतात, ह्या कुरकुरीत होतात, अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात। हे पहा, आणि तेलकटही कमी होतात। अशा प्रकारे आपण पीठ करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला एक बारीक चाळणीने चाळून घ्यायचे। हे पहा, कारण त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्यात। हे पहा, आता छान असं चाळून घेऊया आपण हे पीठ। आणि ह्या पिठाची चकली करून पहा मंडळी, खूप छान चकली होते। कुरकुरीत तर होतेच, पण तेलकट होत नाही अजिबात। आणि शिवाय गव्हाच्या पिठाची, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ ही पिठं पौष्टिक आहेत। अशा प्रकारे आपण पिठं चाळून घेतलेले आहेत। जे वरती पीठ उरलं तेही आपण थोडंसं मिक्सरला लावून घेतलं होतं। आता इथं आपण 1 चमचा धने जिरे पावडर घेतली, 1 चमचा आपण तिखट पावडर घेतली, मिरची पावडर, 1 चमचा आपण कलरची मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा आपण हळद घेतली, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 2 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि थोडासा ओवा आपण हातावरती असा मळून घ्यायचा आहे। हे पहा, छान असा ओव्याचा पण स्वाद येतो आपल्या चकलीला। चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। आणि इथं आपण पाणी, कोमट पाणी अगदी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे पाणी। हे थंड पाण्यात पीठ मळायचं नाही आहे आपल्याला, कोमट पाण्यामध्ये मळायचं आहे। हे पहा, हे सगळे मसाले आपण एकसारखे करून घेतोय पिठामध्ये। नुसत्या ज्वारीच्या पिठाची सुद्धा ही चकली होते, खूप छान होते। आणि गव्हाच्या पिठाची पण, गहू आणि ज्वारीच्या पिठाची पण खूप छान होते चकली ही। आता हे कोमट पाणी आपण थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। हे पीठ पातळ मळायचं नाही आहे आपल्याला, घट्ट ठेवायचं आहे पीठ। एकदम पातळ जर पीठ मळलं तर चकली मऊ होते आपली, त्याच्यामुळं पीठ घट्ट ठेवायचं। मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे पीठ पाहिजे आपल्याला। हे पहा, घट्ट पीठ केलेलं आहे आपण, पातळ पीठ नाही आहे आपलं। हे बघा, जास्ती घट्ट नाही जास्ती पातळ नाही, म्हणजे मीडियम पीठ आहे हे। मीडियमला सुद्धा थोडंसं घट्टच आहे। हे बघा, एकदम पातळ नाही करायचं पीठ हे। मी जसं मळलं आहे तसं पीठ मळायचं आहे आपल्याला, मीडियम ठेवायचं आहे। हे बघा, आता एका भांड्यामध्ये, त्याच कुकरच्या भांड्यामध्ये पीठ ठेवूया आपण आणि एक 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हे मुरून द्यायचं आहे पीठ। आता पीठ आपलं छान मुरतं आहे तोपर्यंत आपण हा सोऱ्या तयार करून घेऊया। माझ्याकडे लाकडी सोऱ्या आहे, मी महालक्ष्मीला गेले होते कोल्हापूरला त्यावेळेस घेतलेला आहे, पहिल्यांदाच यूज करतोय आपण हा। आणि ही जी आपण चकती जी बसवलेली आहे चकलीसाठी, तर ती चकती एका बाजूने
खडबडीत असते आणि एका बाजूने मऊ सॉफ्ट असते. तर खडबडीत जी बाजू आहे ती आपल्याला बाहेर करायची आणि सॉफ्ट बाजू, खडबडीत बाजू आत करायची आणि सॉफ्ट जी आहे चकती ती बाहेरच्या बाजूला घ्यायची. आणि अशा प्रकारे आपण आता चकली काढून घेऊया. हे पहा, हे आपण लाकडी सोऱ्याने चकली करतोय. थोडंसं आपल्याला नवीन आहे त्याच्यामुळे जमत नाही आहे, पण जमेल तसं आपण काढून घेतोय. हे पहा, छानपैकी आपले असे काटेसुद्धा चकलीला खूप छान आलेले आहेत. जो काटेरी भाग आपला खडबडीत भाग असतो चकतीचा, तो भाग आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि सॉफ्ट जो मऊ भाग आहे तो बाहेर ठेवायचा आहे. मग आपले चकलीचे काटे खूप छान फुटतात चकलीला आपल्या. हे पहा, आता हा सोऱ्या थोडासा लहान आहे, ह्याच्यामध्ये 4 चकली पुरतंच पीठ बसतंय, पण छान आहे. हे पहा, छानपैकी चकली येते आपली. कोल्हापूर, पंढरपूर अशा ठिकाणी हे लाकडी सोरे मिळतात. आता आपण इकडं तेल गरम करत ठेवले. आता एक लक्षात घ्यायचं मंडळी, हे जे तेल आहे हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम चांगलं कडकडीत गरम करायचं आणि चकली सोडली आपण की गॅस मिडियम ठेवायचा आहे. मिडियम टू लो ठेवायचा आहे आपल्याला गॅस. हे पहा, अशा प्रकारे झाऱ्यावरती चकल्या घेऊन आपल्याला सोडायच्या आहेत. आणि चकली सोडल्या सोडल्या हलवायची नाही. जर तुम्ही हलवलीत तर चकली फुटण्याचा किंवा पसरण्याचा संभव असतो. म्हणून एक 2 ते 3 मिनटं थांबून मग आपल्याला चकली थोडीशी अशी हलवून घ्यायची. आणि जोपर्यंत बुडबुडे येत आहेत चकलीला तोपर्यंत आपली चकली तळलेली नाही असं समजायचं. बुडबुडे बंद झाले की असं समजायचं की आपली चकली तळून झालेली आहे. आता अजूनही ह्या चकलीला बुडबुडे येत आहेत. हे पहा, हे बुडबुडे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत आणि मग आपण चकली ही काढून घ्यायची. हे पहा, आणि नेहमी लक्षात ठेवा मंडळी, ज्यावेळेस चकली आपल्याला तळायची त्यावेळेस आपलं हे तेल जे आहे ते तेल कडकडीत गरम पाहिजे, थंड होऊन द्यायचं नाही आहे तेल आपल्याला. आणि आता आपण काढून घेऊया. छान अशी तांबूस कलरवरती चकली ही आपल्याला तळून घ्यायची. जर थोडासा जरी कलर आपला सफेद वगैरे राहिला तर चकली मऊ होते. त्याच्यामुळे हे पहा, अशा कलरवरती चकली तळून घ्यायची आपल्याला, गोल्डन ब्राऊन कलरवरती. हे पहा, काढून घेऊया आपण. ही चकली खूप छान होते, मी दाखवते तुम्हाला. सुरुवातीला तर मी दाखवलीच किती कुरकुरीत चकली झालेली आहे आपली. अशी आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. ही चकली तेलकट होत नाही, पण आपण चाळणीवरती काढून घेऊ. आता इथं आपण पितळेचा सोऱ्या घेतलेला आहे. तो लाकडी सोऱ्यात कमी पीठ बसतंय. पितळेचा सोरा मोठा असल्यामुळं पीठ जास्ती बसतं आणि पटपट चकल्या होत आहेत. हे पहा, छान असं. आणि हे जे टोक आहे चकलीचं, शेवटचं टोक आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे. जर ते टोक आपण चिकटवलं नाही तर चकली तेलामध्ये पसरते. हे पहा, शेवटचं टोक जे आहे, जिथं चकली आपली संपते ते टोक आपल्याला छान असं चिकटवून घ्यायचं. हे पहा, मी दाखवते. हे पहा, आणि सुरुवातीचं टोक आहे तेही आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे चकलीचं. सुरुवातीचं आणि शेवटचं दोन्ही टोकं आपल्याला व्यवस्थित चिकटवून घ्यायचीत, नाही तर मग चकली पसरते तेलामध्ये. आणि एक टिश्यू पेपर आपण घेतलेला आहे. टिश्यू पेपरवरती आपण चकल्या ह्या करून घेतलेल्या आहेत. आता हे पहा, असे झाऱ्यावरती घ्यायची चकली आपल्याला आणि असे तेलामध्ये सोडायची. हे बघा, तेल मी सांगितलेलं आहे कडकडीत गरम तेल करायचं आपल्याला आणि मगच चकली सोडायची आहे. आणि लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्यात. लगेच झारा लावायचा नाही, आपल्याला एक 2-3 मिनटं थांबून मग ह्या पलटी करायच्या आहेत. हे पहा, आणि पूर्ण बुडबुडे थांबल्यानंतर आपल्याला ही चकली काढून घ्यायची. कच्ची चकली काढू नका, जर कच्ची काढलात तुम्ही तर मऊ होईल. त्याच्यामुळे आपल्याला कुरकुरीत खुसखुशीत चकली पाहिजे तर हे बुडबुडे थांबायला पाहिजेत. हे पहा, हळूहळू हळूहळू जशी चकली आपली शिजते तेलामध्ये तसे हे बुडबुडे कमी होत जातात. हे पहा, तुम्हाला दाखवते मी, नीट लक्ष द्या मंडळी. हे पहा, आणि अशा प्रकारे ही चकली तळून घेतली आपण, गव्हाची चकली. तर खरंच खुसखुशीत, संपेपर्यंत चकली आहे तशी खुसखुशीत कुरकुरीत राहते, मऊ पडत नाही. हे पहा, फक्त चकली थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, ओपन ठेवू नका हवेला.
हे बघा दाखवते मी कशी आपल्याला चकली काढायची आहे आणि कशी तळायची आहे. हे पहा बुडबुडे आपले कमी झालेले आहेत, हळूहळू कमी होत आहेत. हे पहा आणि आता आपण काढून घेऊया. हे बघा पूर्णपणे कमी झालेले आहेत बुडबुडे. हे बघा अगदी थोडेसे निघत आहेत, पण काढून घेऊया आपण, कारण पुढे 2 ते 3 मिनटं त्याची प्रोसेस चालू राहते तळणीची. हे बघा आता काढूया आपण. हे पहा आणि काढून आपण असे ह्या झाऱ्यामध्ये घेऊया चकली काढून. एकही चकली आपली तेलामध्ये पसरली नाही किंवा तुटली नाही. हे पहा किती छान चकल्या आपल्या अशा काटेरी निघालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे जर तुम्ही चकली केली तर नक्कीच 100% चकली तुमची फसणार नाही. ही प्रोसेस फक्त मी जसं सांगितलं आहे तशी कृती करा मंडळी. खूप छान चकली होते ही. आता भाजणीला हे जॉबला वगैरे मुली जातात, त्यांना भाजणी करायला वेळ नसतो, तर त्यांच्यासाठी ही झटपट चकलीची रेसिपी आहे. अशी इतर वेळेससुद्धा मुलांच्या खाऊसाठी, मधल्या खाऊसाठी आपण करू शकतो. हे पाहता प्लेटवरती आपण चकली करून घेतली, ती चकली झाऱ्यावरती काढून घेतली आणि तेलामध्ये टाकली. हे बघा अशा प्रकारे टिश्यू पेपरवरनं सुद्धा आपण चकली झाऱ्यावरती काढून घेतो. हे पहा 2-3 प्रकाराने मी दाखवली आहे तुम्हाला कशी तळायची चकली ती. हे बघा अगदी इतर वेळेसही तुम्हाला खाऊसाठी चकली करायची असेल, लहान मुलं घरात असतील त्यांच्या टिफिनसाठी, किंवा तुम्हाला स्नॅक्समधून म्हणून खायचं जर असेल, मधल्या वेळेला खायचं असेल संध्याकाळचा नाश्ता, तर तुम्ही ह्या चकल्या करून ठेवू शकता. तेलकट होत नाहीत, आरामशीर अगदी महिनाभर म्हणलं तरी ह्या टिकून राहतात. हे पहा फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवा, हवा लागून देऊ नका. आणि गव्हाचं पीठ तर आपल्या घरामध्ये असतंच, ज्वारीचं पीठही असतं, त्याच्यामुळं आपल्याला कुठली भाजणी करायची नाही किंवा पिठं दळून आणायची नाही आहेत. आपण आहे ह्या घरच्या साहित्यामध्ये ही चकली करू शकतो. खूप छान चकली होते. हे पहा पूर्ण बुडबुडे गेल्यानंतर आपल्याला ही चकली काढून घ्यायची आणि लो टू मिडियम गॅसवरती ह्या चकल्या तळून घ्यायच्यात आपल्याला. आता ही चकली काढून घेऊया आपण. हे पहा आणि हे 2 कप गव्हाचं पीठ 1 कप ज्वारीच्या पिठामध्ये कमीत कमी आपल्या 30 चकल्या, मिडियम आणि मोठ्या साईजच्या, लहान मोठ्या साईजच्या चकल्या आपल्या 30 चकल्या झालेल्या आहेत. हे पहा बरोबर 30 चकली मोजून 30 चकली झालेली आहे. आता काढून घेऊया आपण. आता तुम्हाला जर चकल्यांची संख्या जास्ती पाहिजे असेल तर इथं पिठाची संख्याही तुम्ही वाढवून घेऊ शकता. अशा प्रकारे आपली चकली तयार आहे. हे पहा कशा गोल गरगरीत छान काटेरी चकल्या आपल्या तयार आहेत. खूप छान चकल्या होतात मंडळी, करून पहा तुम्ही. आणि तेलकटसुद्धा चकली होत नाही, अजिबात तेल कसलंच चकलीमध्ये राहिलेलं नाही आहे. हे पहा छान चकली तयार आहे आपली. अशा प्रकारे करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.